हळद एकसारखी निघाल्यानंतर आपल्याला हळदीची पहिली ड्रिचिंग घेणे फार महत्वाचे आहे. जेव्हा हळद निघते तेव्हा हळदीचं पहिलं पान हे आपल्याला असं पिवळं दिसत असते. हे पिवळं म्हणजे आपल्याला आपल्या हळदीवरती फेरसची कमतरता असते. त्यासाठी आपल्याला 1 एकर हळदीसाठी 500 ग्राम फेरस घ्यायचा आहे. मित्रांनो, फेरस घेताना हे 6% वाला इड्डा फॉर्म्युलेशन मधलं फेरस घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण वेल ॲग्रो कंपनीचं फेरलिन एकरी 500 ग्राम घ्यावं. त्यासोबत पांढऱ्या मुळाच्या वाढीसाठी आपल्याला चांगल्या कंपनीचं ह्युमिक घ्यायचं आहे. त्यामध्ये जर का पावडर फॉर्ममधलं घ्यायचं झालं तर आपण विरत कंपनीचं MIHU 85% किंवा महाफीड कंपनीचं रूटमॅक्स एकरी 1 किलो घ्यावे. जर लिक्विडमध्ये जर का घ्यायचं असेल आपल्याला तर वेल ॲग्रो कंपनीचं विवा घेऊ शकतो एकरी 1 लिटर किंवा IPL कंपनीचं 5G घेऊ शकतो. पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी आपल्या हळदीच्या वाढीसाठी आपल्याला त्यासोबत एक खत घ्यायचं. साधारण मध्ये जर का घ्यायचं झालं तर आपण महाफीड कंपनीचं 19-19 एकरी 5 किलो घेऊ शकतो किंवा कॉम्प्लेक्स मध्ये जर का आपल्याला मल्टी मायक्रोन्युट्रिएंट मध्ये घ्यायचं झालं तर वेल ॲग्रो कंपनीचा आपण एकरी 5 किलो मास्टर 20-20-20 किंवा विरत कंपनीचं 23-23-17 एकरी 5 किलो घ्यायचं. याची ड्रिचिंग आपल्याला पहिली हळदीची करायची आहे. यानं आपल्या हळदीला काळोखी येणार, पांढऱ्या मुलाची वाढ होणार, तसंच आपल्या हळदीची सुद्धा वाढ होणार. अशाच पिकाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. आणि तुम्हाला जर का हळदीबद्दल माहिती पाहिजे असेल तर मी माझा नंबर स्क्रीनवर देतो. मला कधी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. धन्यवाद. गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर.